time we say. So that is why, sir, I oppose this bill on this ground. Thank you, sir. धन्यवाद. कौन है? संजय देशमुख. माननीय संजय देशमुख जी उधर. बोलिए. धन्यवाद सभापती महोदय. आज मी आपत्ती व्यवस्थापन सुधारणा बिल 2024 वरती चर्चा करण्यासाठी उभा आहे. मी आज सभागृहाचे लक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर ओढवलेल्या गंभीर परिस्थितीकडे वेधू इच्छितो. जुलै ते ऑगस्ट कालावधीत राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस याचा समावेश आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागातील परिस्थिती विषय चिंताजनक आहे. विदर्भामध्ये 97,652 हेक्टरवरील पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. अध्यक्ष महोदय, राज्यातील शेतकऱ्यांना यंदा 50 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु जुलै आणि ऑगस्ट हे सोयाबीनच्या शेंग्याच्या भरण्याचे महत्त्वाचे महिने आहेत. त्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे सोयाबीन पिके सडून गेली आहेत, ज्याप्रमाणे कापसालाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्ह्याची भीषण परिस्थिती या सभागृहासमोर मांडू इच्छितो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. या 7 नागरिकांचा व 46 जनावरांचा मृत्यू झाला. तसेच 415 घरे कोसळून अनेक कुटुंबाचे बेघर व्हावे लागले. अध्यक्ष महोदय, वाशिम जिल्ह्याची परिस्थिती सुद्धा वेगळी नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी ते सप्टेंबर कालावधीत हजारो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले असून 78,457 शेतकरी बाधित झाले आहेत. या पुरामुळे 7 नागरिकांचे आणि 50 जनावरांचे प्राण गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, संपूर्ण संकटानंतरही शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. अनेकांची घराची पडझड झाली असून घरकुलांसाठी अद्याप संरक्षण झाले नाही. या शेतकऱ्याचे घरे आणि संसार वाहून गेली. त्यांना उरलेले आयुष्य कशावर आधारून जगायचे, ह्या परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. या आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्याच्या कष्टाला न्याय मिळत नाही आणि ते आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यात सांडवा, मांडवा, घनसळ, कार्ला, पुसद, दिग्रस शहराच्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरामुळे घरामध्ये आणि दुकानामध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तसेच नाल्याच्या आलेल्या पुरामुळे शेतातील काळी माती वाहून गेली आहे. ही माती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोने आहे. त्यामुळे फक्त जमीनच नाही तर शेतकऱ्याचे स्वप्नही वाहून गेलेली आहेत. विधेयक आपत्ती व्यवस्थापन सुधारणा महत्त्वाचे आहे, पण काही गोष्टीवर पुनर्विचार होणे गरजेचं आहे. योजना तयार करताना स्थानिक पातळीवरील सहभाग महत्त्वाचा आहे, कारण स्थानिक गरजा ओळखूनच प्रभावी काम करता येते. तसेच आपत्ती व्यवस्थापन संस्थांकडे पुरेशी साधने आणि मनुष्यबळ असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपत्ती काळामध्ये या ठिकाणी त्यांना मदत होऊ शकते. गाव आणि शहराचे पुराचे पाणी शिरल्यापासून बचाव करण्यासाठी नाल्याचे आणि नद्यांचे खोलीकरण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल आणि संभाव्य परिस्थिती टाळता येईल. त्यामुळे नागरिक सुरक्षित राहतील आणि शेतीसह इतर क्षेत्रावर होणारी नुकसानी कमी होईल. भविष्यातील आपत्तींना समोर जाण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये NDRFच्या 2 तुकड्या तैनात कराव्यात. ज्या शेतातील माती वाहून गेली त्या शेतीत दुरुस्ती करण्यासाठी रोजगार हमीची तरतूद करण्यात यावी. आणि अध्यक्ष महोदय, यानुसार एवढंच मी या प्रसंगी सांगून या विधेयकाला मी समर्थन. श्री चंद्रशेखर जी.